नमस्कार, आपके साथ मैं हूं सपना मदेशी और आप देख रहे हैं जगत न्यूज 24। तो आइए शुरुआत करते हैं कुछ खास खबरों से। महाराष्ट्र के चंद्रपुर के दाताला में भगवान श्री बालाजी के ब्रह्मोत्सव के पावन अवसर पर श्री बालाजी मंदिर परिसर में 3 दिवसीय धार्मिक कार्यक्रम का आयोजन अत्यंत श्रद्धा भक्ति और उल्लासपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। इस अवसर पर आयोजित विभिन्न धार्मिक कार्यक्रमों में हजारों की संख्या में श्रद्धालुओं ने सहभागिता दर्ज कर भगवान श्री बालाजी का आशीर्वाद प्राप्त किया। बुधवार की शाम चंद्रपुर शहर के गांधी चौक से भगवान श्री बालाजी की भव्य शोभा यात्रा बड़े ही धार्मिक उत्साह और श्रद्धा भाव के साथ निकाली गई। शोभा यात्रा में भगवान श्री बालाजी की सुसज्जित प्रतिमा आकर्षण का केंद्र रही। पूरे मार्ग में श्रद्धालुओं द्वारा गोविंदा की जयकारों एवं पुष्प वर्षा के बीच भक्तिमय वातावरण देखने को मिला। शहर के प्रमुख मार्गों से गुजरती शोभा यात्रा में जिले भर से आए हजारों श्रद्धालु, गणमान्य नागरिक, समाजसेवी, व्यापारी वर्ग तथा विभिन्न संगठनों के प्रतिनिधि बड़ी संख्या में शामिल हुए। इस भव्य शोभा यात्रा का आयोजन पूर्व सांसद के मार्गदर्शन तथा राहुल पुगालिया के नेतृत्व में किया गया। आयोजन को सफल बनाने के लिए आयोजकों एवं स्वयंसेवकों ने व्यापक स्तर पर व्यवस्थाएं की थी, जिससे श्रद्धालु को किसी प्रकार की असुविधा का सामना न करना पड़े। इस दौरान कामगार नेता एवं पूर्व सांसद नरेश बाबू पुगलिया के जन्मदिन के अवसर पर विभिन्न क्षेत्रों के गणमान्य व्यक्तियों ने उन्हें शुभकामनाएं देते हुए उनके उत्तम स्वास्थ्य एवं दीर्घायु की कामना की। इस अवसर पर पूर्व मंत्री एवं विधायक सुधीर मुनगंटीवार, बल्लारपुर पेपर मिल के यूनिट हेड उदय कुकड़े, GMHR प्रवीण शंकर, वसंत मांढरे, तारा सिंह कलसी, वीरेंद्र आर्य, अनिल तुगड़ीवार, हरीश शर्मा, नितिन पुगलिया, उमेश कोलावार आदि उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान श्रद्धालु भक्ति भाव विभोर में सराबोर न जाए तथा भगवान श्री बालाजी के जयघोष से वातावरण भक्ति में बना रहा। 3 दिवसीय ब्रह्मोत्सव के सफल आयोजन में दाताला क्षेत्र में धार्मिक एकता, सामाजिक समरसता और आस्था का अनुपम उदाहरण प्रस्तुत किया। आयोजन समिति ने सभी श्रद्धालु, नागरिकों एवं सहयोगकर्ताओं का आभार व्यक्त किया। महाराष्ट्र के चंद्रपुर जिले से कैमरामैन संजय गुगलोत के साथ रमेश निषाद, ब्युरो चीफ की रिपोर्ट। नमस्कार। मागील 3 दिवसापासून बालाजी मंदिर या ठिकाणी दाताडा रोड वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जात आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं चंद्रपूर शहरातील, बल्लारपूर शहरात असेल किंवा गडचिरोली असेल, जिल्ह्यातील सर्व ठिकाणाहून त्यांना शुभेच्छा देण्याकरता अनेक त्यांचे चाहते वर्ग या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देत आहेत। आणि PM7ची जी टीम आहे मागील 3 दिवसापासून सतत कार्यरत आहे आणि त्या PM7 बल्लारपूर पेपर मिल येथील सर्व कार्यकर्त्याच्या वतीने आम्हा सर्वांचे नेते, कामगाराचे मसिया मान्य श्री नरेश बाबू पुगलिया यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत हार्दिक शुभेच्छा आम्ही या ठिकाणी देत आहोत। त्यांना उदंड आयुष्य लाभो, असेच त्यांची सेवा पूर्ण चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासाठी सदैव ते तत्पर राहो अशी या ठिकाणी आपले शुभेच्छा व्यक्त करून मी इथे थांबतो। धन्यवाद। संपर्क 19 नोव्हेंबर 1979 मध्ये आला आणि तेही कामगाराच्यात, आणि त्यावेळेस त्यांनी जे आंदोलन केलं 1979 ते 84 पर्यंत बल्लारपूर पेपर कामगारांसाठी 30 दिवस मिल लॉकआउटला, पण त्यावेळेस सरकारांना त्यांनी न्याय मिळवून दिला आणि तेव्हापासून सतत ते कामगारांच्या हितात आहे। बल्लारपूर असो, आस्ती असो, L&T असो, माणिकगड सिमेंट असो, SCC असो, अंबुजा असो किंवा कामगार क्षेत्रात जिथे असेल ते काम करतात। त्यासोबत ते सुद्धा शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न मार्गी लावतात। त्यांनी मोठे मोठे असे कामं केलेले आहे। चंद्रपूरचं मेडिकल कॉलेज त्यांची एक देण आहे आणि चंद्रपूरचा खनिज विकास निधी जो पूर्ण महाराष्ट्रात चालू झाला त्याचे प्रणेते आणि जनक हे नरेश बाबू पुगलिया आहे। त्यांनी मायनिंग रॉयल्टीमधून विकास निधी हा खनिज दिला आहे, तो आता मिळत आहे। याच्यामध्ये रेल्वेचं नॅरो गेज होती, ब्रॉड गेजमध्ये जास्त करताना त्यांनी त्यावेळेस मनमोहन सिंगाकडे आपले हे ठेवून ते करून घेतलं आहे की आज भारतामध्ये कुठेही नॅरो गेज किंवा हे नाही आहे, सगळं ब्रॉड गेजमध्ये निर्मिती झालेली आहे। आणि या प्रकारे त्यांचं हे आहे। त्यांनी कधीही आपल्यासाठी मंत्री किंवा खासदार हे असं न करता कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या याच्यात ते राहिले। आणि सगळ्यात कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे, त्यांच्यासारखा एका मायनॉरिटी वर्गातून आलेला माणूस आज लाखो लोकांच्या गळ्यातला ताईत झालेला आहे। त्यांनी आंदोलन करताना कधीही हे पाहिलं नाही। हा
मोठा उद्योगपती आहे, टाटा असेल, बिर्ला असेल, थापर असेल, परंतु कामगारांच्या मागण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा हे केलं आणि त्यांचीसुद्धा त्यांना एक किंमतसुद्धा मोजावी. त्यांना हातात आणणारं मंत्रिपदसुद्धा त्यांचं गेलं, पण मंत्रिपदाची सुद्धा त्यांनी फिकीर न करता कामगारांच्या ह्याच्यात राहिले. आज हे आहे की वयाच्या 78व्या वर्षामध्ये एवढा हजारोचा जनसैलाब येत आहे आणि एक आठवण अशी राहते की असे नेते प्रत्येकाला मिळो आणि मी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो. मी बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचा महासचिव, ते आमचे अध्यक्ष आहे आणि हे आम्हाला बरेच वर्ष लाभो आणि इथल्या कामगारांचे कल्याण करत राहू. पेपर मिल मजदूर सभा किंवा बल्लारपूर पेपर मिलमध्ये कामं करणारे 1 ते 6 नंबर मशीन, तसेच विशेष करून 7 नंबर मशीननी स्वतः एक मित्रपरिवार केलेला आहे. त्यांच्या मार्फत मी त्यांचेसुद्धा शुभेच्छा करतो. त्यांनी एक आपलं संघटन केलेलं आहे आणि नरेश भाऊच्या सगळ्या कामामध्ये ते अग्रेसर राहतात आणि हे असेच कार्य ते करत राहो. पेपर मिल मशीन नंबर 7चा मित्रपरिवार. ऐसे ही अपडेट्स के लिए देखते रहें जगत न्यूज 24 और हाँ, हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना बिल्कुल ना भूलें.